मोडली. काय करत आहे? आलूचा मटर करत आहे. मॅच सुरू आहे आणि इंडिया जिंकणार आहे त्याच्यासाठी सर्वजण. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यालाच देतो ज्याच्यामध्ये क्षमता असते. तर आता इथे मी करत आहे पोहे करत आहे, थोडंसं काहीतरी सकाळी पटकन म्हणून. तर इकडे जिरं मोहरी, आलू, शेंगदाणे अगदी थोडेच घेतले, कारण दानिश ओवी पोह्यामधले शेंगदाणे खात नाही आणि बाहेर काढून ठेवते. इकडे टोमॅटो, कांदा आणि हा छान असा गोड लिंबाचा पाला. तर मला सांगा नक्की की कोणी टोमॅटो टाकते, कोणी नाही टाकत. तुम्ही टाकता की नाही? मी तर टाकते. आणि इकडे आता कढई तापली आहे, तेल टाकते आणि सोबतच ओवी काय करते तू? एचूताई काय करत आहे? काय करत आहे? आलूचा मटर करत आहे. तर इकडे ओवी हे सर्व आलू आहे. 10 किलो आणले होते, हे मागच्या हप्त्यात आणले होते, बट ते राहिले करायचे, कारण आमच्या घरी जसं की डेथ झाली होती यांच्या काकांची, तर त्यामुळे म्हणजे नाही करावं असं मला पण वाटलं. 10 दिवस उद्या म्हणून आता हे करत आहे. आणि इकडे हे काल आणले, सो आता हे काही होणार नाही आहे. रात्रीचं वेळ असते तर दोनही झाले असते करून, पण आता कशी सकाळची धावपळ असते, कामं असते, म्हणून आता हे दोन्ही काही करणार नाही आहे. बट हे करणार आहे, हे नाही करणार आहे. हे बघू कधीतरी, नक्की शेअर होईलच तुमच्याशी. तर ओवी तू इकडे आलूचे मटर कर आणि इकडे दानिश देवपूजा चालू आहे दानिशची. सकाळी मला चिप्स करावं लागले, कारण रात्री पाडून ठेवतो म्हटलं. प्रत्येक वेळेस मी रात्री पाडून ठेवते आणि सकाळी उठल्याबरोबर शिजवायला टाकते. तर असं झालं की सायंकाळी वेळ नव्हता आणि सायंकाळी आम्ही जसं बाहेर गेलो होतो, त्यामुळे आज करावं लागले. आणि तुम्ही मला एक सांगा, असं कोणाकोणाचं होतं की सगळं आपण करायला लागलो आणि त्यानंतर काहीतरी विसरून जातं. तर माझी इकडं मिरचे राहिले होते टाकायचे, म्हणून एक साईड मी आलू आणि शेंगदाणे वगैरे कांदे टाकले होते, ते एक साईड केले आणि त्यानंतर आधी मी मिरची शिजवू दिले, त्यानंतर टोमॅटो टाकून सर्व एकत्र करून शिजवलेलं आहे. कसं सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये घ्यायला लागते. कॅमेरा चालू करावं लागते, फोन व्यवस्थित ठेवायचा की कवर आज झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे. आणि त्यामध्ये सुद्धा कधी कधी असं होतं की व्हिडिओ चालू होत नाही आणि मी बस आपला व्हिडिओ करत राहते, ते बटनच दाबायचे विसरते. तर अशा सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये घेऊन काम करावं लागतं. तर या सगळ्या भानगडीमध्ये होऊन जाऊ शकते. आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल मला काय करायचं आहे ते. तर म्हणूनच माझे मिरचे टाकायचे राहून गेले होते. तर आता इकडे सर्व आपले चिप्स पाडून झाले आणि या पाण्यातून धुवून दुसऱ्या पाण्यातून धुवून आता गंजात टाकते. बाहेर चुलीवर रांधणसुद्धा आलेलं आहे. घरी शेती असल्यामुळे जे इंधन आहे, तर शेतामधले जे झाडं आहे ते आम्ही पैसे देऊन तोडून घेतो. तर त्यामुळे जे सकाळचं काही पाणी गरम करणं असेल तर ते आमचं चुलीवरच असते. आणि हे जे उन्हाळी कामं आहे, हे किंवा धापोळे, पापड सगळ्या गोष्टी ते माझ्या चुलीवरच असणार आहे. तर इकडे एका पाण्यातून चिप्स धुवून मी दुसऱ्या पाण्यात टाकले आणि त्याही पाण्यातून धुवून मी गंजामध्ये टाकले आणि गंजामध्ये मीठ आणि तुरटीसुद्धा टाकली. आणि चिप्स जेव्हा पाडतो आपण तेव्हा पातळ न पाडता जे 2 साचे असते, एक जाड आणि पातळ, तर जाडे पाडा आणि शिजवताना पण सुद्धा जास्त शिजवू नका, म्हणजे एक वाफ आली तरी चालेल. आता बघा हा चिप्स मी तोडत आहे, तर एकदम थोडं जास्ती दबाव लागत आहे, एकदम अलगदपणे तुटेल एवढंही जास्त शिजवू नका चिप्स, कारण जेव्हा मग वाढते तर तेव्हासुद्धा तो पातळ होते. आणि तेल जेव्हा गरम असते तर एकदम तेल तापलं, थोडं जरी तापलं असेल ना तेल, तर चिप्स टाकल्याबरोबर अगदी चिप्स जळून जाते. तर म्हणून जाळे जर पाळण्यात चिप्स आले त्यानंतर ते शिजवण्यात पण येते, शिजवल्यानंतर ते वाळण्यात सुद्धा येते. आणि थोडं जर गरम तेल तापून असलं तर ते चिप्स टाकल्याबरोबर अगदी काळे पडायला लागते, म्हणजे असे जळवटपणा चिप्सला येते. म्हणून थोडे जाडे असेल ते कामाचे, पातळ करण्यापेक्षा. तर इकडे दानिश, ओवी आणि मी आम्ही तिघजण इकडे चिप्स टाकून घेते आहे. हॅलो गाईस, दादा आणि मम्मी कामं करत आहे, आलू चिप्स पाडतात, वाळू टाकत आहे. आणि तू काय करत आहे मग? मी तो बनवतो. हा, मग आता तू पण करू लाग, ठेव. तर आता आमचे इकडे पूर्ण टाकून झाले आहे आणि एकाच चादरीवर झाले, मी नंतर दुसरी पण आणली होती. सो आता चला का बनवायचं तसंच बनतं. अलग अलग बनवा लागतं ना.
होळी जवळ येत आहे, म्हणजेच ते आपल्या चाकुल्या आहे तर त्या चाकुल्या करून घ्यायचे आपल्याला. म्हणजेच ते शेणाचे असते तर ते. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी जेव्हा आपण पाणी वगैरे तापायला ठेवतो तर होळीवर, तर तेव्हा ते हार टाकायचा हळद कुंकू लावून त्याला पूजक वगैरे करून. आणि त्यानंतर त्यामध्ये हंडा ठेवायचा अशी एक मान्यता आहे. तो का बरं करते हे नक्की मला पण माहिती नाही, पण चालू आहे. सो मला पण असं वाटते की कुठेतरी आपण ही परंपरा ही चालू राहू द्यायला पाहिजे. तर मुलांना या गोष्टीची आवड आहे आणि मला सुद्धा. तर मुलांच्या हाताने करून घेत आहे किंवा मुलंसुद्धा यामध्ये इन्वॉल्व होत आहे तर करत आहे, तर मला ते सुद्धा खूप छान वाटत आहे. तर मुलांकडून हे सुद्धा मी आता करून घेते. बनवले चक्री बसायला गेले ते इकडे बघ. हात साईड का अरे ते केस शी शेणामध्ये आताच केस धुतले ना. साईड का ना हात मेरा हाथ ना भेजे हाथ नाही येत का हम बनवू नको तू एक हे बनव एक हे बनव. बघा आता आमच्या ओवीला गोयरी थापता येते. हो ना ओवी, काय करताय तू? काय करत आहे? अगं काय म्हणते त्याला? गौरी गौरी. इकडे आता आमच्या चाकुल्या करून झालेल्या आहे आणि ह्या ज्या आहे तर ते आता कालच्या आहे ओल्यावाल्या. आणि इकडे आपली मॉडेल गर्ल आज गोयऱ्या थापायला बसली आहे. घे उचल, आता उचलून दाखव मग मोडून ठेवशील. उचल ना बाई, चल थाप. मोडली. ओ तिकडेच थाप ना, उठून जा. ठेव तिकडे. केस खराब करतो, आताच धुतले ना. अरे 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 तिकडे ठेव. हा थाप, तशी थापून ठेव. आम्ही तिघांनी या चाकुल्या बनवल्या आणि या उद्या 2 दिवसात वाळून जातील. नंतर एका धाग्यामध्ये या ओवून हार असा करून ठेवायचा. आणि कोणाला कसं किळस येते या सर्व गोष्टीमध्ये, तर माझ्या मुलांना आवड आहे, ते हे पाहून मला खूप छान वाटलं. तर आता इकडे मला जायचं होतं आणि प्रगतीला केस कट करायचे होते आणि मला बाहेर पण जायचं होतं. आणि जे गजानन बाबाच्या मंदिरामध्ये आपण गेलो होतो प्रगट दिनाच्या दिवशी, तर प्रतीकने मला जी वॉच घेऊन दिली होती ती वॉच मला खूप लूज होत होती, तर त्यामुळे त्याचे कळ्यासुद्धा काढायच्या होत्या. तर म्हणून मी म्हटलं की चल, आणि तिला केस कट करायचे होते तर ती पार्लरमध्ये गेली. आणि त्यानंतर मी पण इकडे आपल्या कळ्या काढायला आली. तर आधी 2 कळ्या काढल्या, नंतर मग घालून बघितली, नंतर अजून एक कळी काढली वॉचची. आणि त्यानंतर सुद्धा तरी पण लूज वाटत होती, मग अजून पुन्हा एक कळी काढली. तर अशा 4 कड्या पूर्ण काढून घेतलेल्या आहे मी. आणि त्यानंतर आता मी इकडे प्रगतीकडे आली. आधी बघते तिला जर टाईम असेल तर विचारून घेते, कारण बाहेर जायचं म्हटलं तर आधी चक्की लावावं लागणार आहे. आणि इकडे आल्यानंतर तिघंजणं बाकी होते, तर त्यामुळे तिला फोन आला होता. म्हणून ते बोलत होते की तू जा घरी, कारण मला वेळ लागतील इथे. म्हणून मी तिला भेटून निघाली घरी. घरी आल्यानंतर चक्की वगैरे लावली आणि त्यानंतर रावनी गाडी सर्व्हिसिंग करायला टाकली होती, तर त्यामुळे ते बाहेरच होते. घरी येऊन चक्की मला लावावी लागली. याआधी मी 2दा वॉच घेतल्या, बट त्या बेल्टच्या होत्या, पण पहिल्यांदा मी ही कड्याची वॉच वापरत आहे. मी रेडी आहे आणि लवकरात लवकर थोडं रेडी व्हायला लागते रात्री. तर तसं नाईटचा टायमिंग आहे म्हणून ही पर्स घेतली आहे. पहिल्यांदा यूज करत आहे, म्हणजे की मागच्या वर्षी घेतली होती, आता 1 वर्ष होऊन जाईल. तर सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की कशी दिसते मी. आईले बोलवा आणि थांबून बोल.
आम्ही बर्थडे पार्टीला आलेलो आहोत. ते म्हणजे श्रावणचे सर आहे, त्यांच्या वाईफ होत्या त्या. आणि त्यानंतर त्यांचा मुलगा जो होता खरंच खूप गोंडस असा मुलगा होता त्यांचा. खूप छान दिसायला, पाहायला खूप सुंदर होता. आणि त्यानंतर हे जे आपले सर आहे, मॅडम आहे, या चकुली आणि अदर हे एक सर आहे. सो मला त्यांच्याशी भेट झाली नाही कारण ते निघून गेले होते आणि आम्हालाच थोडा वेळ झाला. आणि त्यानंतर इकडे जेवण चालू आहे. जेवणामध्ये खरंच खूप छान स्वयंपाक झाला होता आणि ज्या भाज्या होत्या त्या तर खूप छान झाल्या होत्या. मी माहिती आहे का मीठ घेतलं होतं ताटामध्ये की मीठ लागेल तर टाकेल म्हणून, पण ते मीठ पण टाकावं लागलं नाही. तर खूप छान स्वयंपाक झाला. आणि त्यानंतर आपल्या या मैत्रिणीशी खूप छान ओळखी पण झाली. तर आता इकडे कार्यक्रमाला आली होती. सो खूप छान कार्यक्रम झाला. हे आहेत काकू. हाय, आणि तुमचं नाव काय ताई? माझं नाव हर्षा. हर्षाताई आहे. खरंच आल्याबरोबर म्हणजे असं ओळखलं, वाटलं तुम्ही की ओळखीची पाहिल्यावर असल्यासारखं. मला खरंच खूप छान वाटतं आम्हाला आल्याबरोबर. तुम्ही पण म्हणलं होतं, दादा बोलले होते की ताईला ओळखलं का, पण या त्यांनी बोललं होतं की हां मी पण यूट्यूब चॅनल पाहते. खरंच कामाची एक पावती मिळाल्यासारखं होते असं जर ओळखलं कुठेतरी. आता म्हणजे मला तरी असं तुमच्याकडे पाहून तेव्हा असं वाटलं की नाही ही रुपेशची बायको म्हणून नाही, हे युट्यूबर एक प्रतीक्षा चतुर म्हणून कुठेतरी आपण ओळख निर्माण करत. आणि प्रत्येक कालच वुमन्स डे झाला, पण मला पण असं वाटतं तुम्हालाही असं सांगायचं की प्रत्येक महिलाने काही ना काही आपली ओळख करा, छोट्यापासून सुरुवात करा, नक्की शिखरावर नक्कीच चढू. हो ना ताई? तर आता इकडे कार्यक्रम आटोक्यात आलेला आहे. प्रत्येक वेळेस आम्हालाच वेळ होते, चक्की घरी चक्की असते त्यामुळे. आणि चला मग आता आजचा व्हिडिओ याच नोटवर थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. इंडिया जिंकणार आहे. मॅच सुरू आहे आणि इंडिया जिंकणार आहे, त्याच्यासाठी सर्वजण फटाके फोडा. हा. चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. बाय.